14 एप्रिल एक ऐतिहासिक दिवस. महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस. आपण यंदा त्यांची 135वी जयंती साजरी करत असताना त्यांना अभिवादन करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. ग्रंथ वाचन, अभ्यास, विद्वत्ता या सगळ्याच बाबतीत त्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. त्यांनी स्वतः किती अफाट लिखाण केलंय. ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी, The evaluation of the provisional finances in British India, the problem of the rupee, its origin and its solution, annihilation of caste, federation versus freedom असे त्यांचे ग्रंथ आजही जगभर अभ्यासले जातात. अर्थातच जगातल्या इतक्या मोठ्या लोकशाहीला आधारभूत असणाऱ्या संविधानाचे ते शिल्पकार आहेत. आज त्यांच्याविषयी मी 2 पुस्तकांच्या आधारे बोलणार आहे आणि त्यांचे काही वेगळे पैलू आपल्या समोर मांडणार आहे. आपण कथा, कादंबरी, कविता वा चरित्र, आत्मचरित्र लिहिणाऱ्या प्रतिभावंताला साहित्यिक असं म्हणतो, बरोबर? आणि वैचारिक साहित्य लिहिणाऱ्या विद्वानाला आपण विचारवंत म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बहुतांश साहित्य संपदा ही वैचारिक असली तरी एका पुस्तकातून त्यांच्यामधला साहित्यिक आपल्याला भेटतो. हे पुस्तक कोणतं हेही या भागात तुम्हाला कळणारच आहे.